आपलं संपूर्ण नाव काय आहे? शेख इब्राहिम मियाँ, राव धानोरा, तालुका मुंबई, जिल्हा नांदेड. आपल्याला काय अडचण आहे? कोण्या व्यक्तीकडून आपल्याला काय अडचण आहे? हा गावचा पोलीस पाटील असून यांनी बांधकाम करत आहे. वरी खालचे बांधकाम तेव्हा केले ते काय अडचण नव्हती. वरच्या बांधकामाला तेव्हा म्हणले की आम्हाला बांधकाम वरी करत नाही. पुन्हा आता बांधकाम करत आहे की मला म्हणते मी गावचा पोलीस पाटील, मी सरपंच आहोत, जे करायचं आहे कर, मी तर तार दाबून तिकडे बांधकाम करणार आहे असे म्हणून मला धमकी देत आहे. कुठं जायचं तिथे जाय, जे करणार करून घ्या, 2 दिवसात मी माझं काम करून टाकणार आहोत, जे करायचे तुम्ही करावे. म्हणजे तुम्हाला अडचण अशी आहे की महावितरणाचे जे तार आहे, केबल, खांबाचे वायर, ते वायर त्यांनी तुमच्या स्लॅबाकडे, तुमच्या घराकडे ढकलण्यात आले का? वरून ढकलण्यात आलेल्या 3 फीट माझ्याकडे आलेले आहे. म्हणजे लहान लेकरवरी खेळत आहे. ओके. शासनाने याच्या मी देऊन आलेल्या शासनाला तर अर्ज दिले का तुम्ही? अर्ज दिलेले आहे. शासनाने काही दखल त्याच्याकडे घेत नाही. गावचे सुधाकर देशमुखचे भाऊ त्याने 2 दिवस मला थापिले की काम रुकू द्या, आम्ही रुकू द्या. तर मी बाहेर गेल्यावर काम त्याने करत आहे की पुन्हा म्हणत आहे मला की तुम्ही जा आता अर्ज द्या. संध्याकाळी म्हणतात की त्यानं माझं ऐकत नाही. कोण म्हटले? हे सुधाकर देशमुख. सुधाकर देशमुख आपले गावचे आहे, बघणारे सरपंचाचे. ठीक आहे. तर त्यांच्याकडून तुम्हाला समजा की एंट्री भेटली की तुम्ही अर्ज देऊ शकता. म्हणजे जे पुढचा जे व्यक्ती आहे ते व्यक्ती त्यांना सुद्धा ऐकत नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला पुढचा रस्ता दाखिले म्हणजे तुम्ही अर्ज करा आणि जे काही कारवाई होईल त्याच्यावर होऊ द्या, असं होऊ द्या. जे आहे ते बघून घेईल मी. ओके. तुम्ही अशी मुसलमान. त्यांचं घर आणि आपलं घर किती अंतर आहे? जवळ आहे सर एकदम. म्हणजे मध्यंतर काय रोड आहे का? दोघांच्या मध्ये रोड आहे. हो सर. तर त्यांचं जे घर आहे आता जे बांधकाम करायले ते जुनं आहे का नवीन आहे? पहिलं जुनं होतं सर. ओके. थोडं होतं. पुन्हा त्याने कब्जा करून जास्त करून ते केस चली द्यायची काही दिवसाखाली. ती जागा त्याच्याकडे आली, उकंड्याची जागा होती. मग त्याने तार आम्ही म्हणल्या तेव्हा हे तार आम्ही वरचं बांधकाम करत नाही, याची तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणून असं म्हणले. आता म्हणते की मी गावचा पोलीस पाटील झालो, तुला काय करायचं करून घे. हा या शब्दात सांगत आहे त्याने. कुठं अगोदर तुम्ही अर्जबाजारी न करण्याच्या अगोदर त्यांना आपण काहीतरी इंटिमेशन दिली का की काय म्हटलं त्यांनी तेव्हा? तर काय करायचं ते जाऊन करू, कुठं बी काय करायचं करून घ्या तुम्ही, अशी मला म्हणत आहे धमकी. त्याचा उरपाट्या तू काय मला बोलत असेल, मी गावचा पोलीस पाटील, तुझ्यावर केस करण्यात येईल. त्यांचं जे घर आहे आता सेकंड फ्लोअर चालू आहे का? सेकंड फ्लोअर चालू आहे. त्यानं बांधकाम चालूच आहे. काम रुकितो म्हणले, त्यानं रुकीत नाही काम. जे करायचं आहे करा म्हणून जाऊन सांगा म्हणाले. आता जे का तुमच्या महावितरणचे जे केबल आहेत वायर, ते वायर तुमच्या सलाबाला चिटकून आहे का स्लॅबच्या वरून आले? सलाबाला आता चिटकून गेलेले आहे आमच्या वरून. 3 फीट पलीकडे 3 फीट होते, आता 3 फीट अलीकडे आले. स्लॅबवर आले का? स्लॅबवर आलेले आहे. स्लॅबाच्या आतमध्ये आला, आतमध्ये आलेले आहे. तर